एखाद्या स्थळाचा किंवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजेच हरिश्चंद्रगड. म्हणूनच या गडाला ट्रेकर्सची पंढरी असं म्हटलं जातं. रौद्र असा कोकण कडा या गडाचं मुख्य आकर्षण, जिथे घेता येतो कॅम्पिंगचा अविस्मरणीय अनुभव. रहस्यमय अशी केदारेश्वर गुहा, सुमारे 10व्या शतकातील हरिश्चंद्रेश्वर मंदिर आणि मंदिराच्या समोरची सप्ततीर्थ पुष्करणी, सह्याद्रीचं रौद्र रूप आणि नैसर्गिक सौंदर्य या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी अनुभवायच्या असतील तर आयुष्यात एकदा तरी हरिश्चंद्रगडला नक्की भेट द्या. ट्रेकर महाराष्ट्रातील असो अथवा संपूर्ण भारतातील, प्रत्येक ट्रेकरचं स्वप्न असतं हरिश्चंद्रगड. चला तर मग आजची सफर हरिश्चंद्रगडाची. नमस्कार मंडळी, मी विकास शिरोळे स्वागत करतो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलोय पुन्हा एकदा हरिश्चंद्रगडावर. सकाळी 7 वाजता आपण प्रवास चालू केला होता शहापूरहून. मुंबई नाशिक हायवेवरून इगतपुरी मार्गाने हा प्रवास होता. बोला पुंडलिका वरदे, श्री ज्ञानदेव पंढरनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, बजरंग बली की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर. तर मंडळी फायनली आपण प्रवेशद्वारा जवळ आलेलो आहोत. कळसुबाई हरिश्चंद्र प्रवेशद्वार आहे आणि इथे आपल्याला फॉरेस्ट फी द्यावी लागते. तुम्हाला मी दाखवतो किती फी आहे वगैरे. तर मंडळी इथे एका व्यक्तीची फॉरेस्ट फी आहे 30 रुपये आणि आपल्या खाजगी वाहनांचे चार्जेस आपल्याला वेगळे द्यावे लागतात. सुमारे 4 तासाच्या प्रवासानंतर आपण येऊन पोहोचलो पाचनई गावात, जे गडाच्या पायथ्याशी आहे. आणि ही सगळी मंडळी आपल्या सोबत आहे. तर दुपारचे 12 वाजून गेले आहेत आणि आम्ही ट्रेक चालू केले, कारण आम्हाला तिकडे जाऊन स्टे करायचंय. तर चालू करूया ट्रेक इकडनं. छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव. सुरुवातीलाच आपल्याला गडावरील प्रमुख आकर्षण असलेल्या कोकण कड्यावरून दिसणाऱ्या इंद्रवज्राबद्दल माहिती दिली आहे. या गडावर येण्यासाठी खूप वाटा आहेत. म्हणजे आपण ज्या मार्गाने चाललोय ती आहे पाचनईची वाट आणि सगळ्यात सोपी वाट आहे. थँक्यू. तर ही सगळ्यात सोपी वाट आहे, त्या वाटेने आपण चाललोय. त्याचप्रमाणे माकडनाळ सुद्धा एक वाट आहे, नळीची वाट आहे आणि एक माळशेत घाटातून येते खिरेश्वर, ती सुद्धा वाट आहे. म्हणजे अशा काही वाटा प्रचलित आहे. आणि विकास ज्या पद्धतीने संपूर्ण ट्रेक आता आम्हाला गाईड करतोय, तर त्याने सांगितलं की सोप्या वाटेने जाऊया, परंतु बरीचशी मंडळी नवीन आहे त्यामुळे सोप्या वाटेलाच काढताय. तर अवघड रस्ता आणि त्यात हा उन्हाचा तडाखा, त्याच्यामुळे ती जरा वाट कठीण होत चालली आहे. सोपी पण ती कठीण होत चालली. सुरुवातीचं नियोजन चुकलं त्यामुळे ही गडबड होते, पण ठीक आहे, जे आम्ही केलंय ते तुम्ही करू नका. आणि अजून एक सांगावं असं वाटेल की ही जी मंडई आहे ती रोज तिकडनं पाणी वगैरे घेऊन जाते वर, आणि ती कशा प्रकारे डोक्यावर घेऊन जात असते बघू शकता तुम्ही. ते वरती येऊन ते पाणी आपल्याला पुरवतात. तर मंडई 25 ते 30 मिनिटाचा म्हणजे आपला जवळजवळ 15% ट्रेक कंप्लीट झालाय. जास्त नाही झाला, 15% झालाय. आणि त्यानंतर लगेच अशा शिड्या लावल्या गेल्यात. नवीन शिड्या आहेत बघू शकता तुम्ही. या शिड्या आम्ही आधी आलो होतो ना गेल्या वर्षी, तेव्हा नव्हत्या, तर याच वर्षी या लावल्या गेल्यात आणि चांगलं काम केलं. म्हणजे आपल्याला इथं चढणं सोपं जात आहे. तर मंडळी आपला अर्धा ट्रेक पूर्ण झालेला आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता, इथे आहे पाण्याचं कुंड. म्हणजे इथे एक धबधबा आहे, वरतून पाणी असं खाली जातं आणि पावसाळ्यामध्ये ते सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. पावसाळ्यामध्ये ट्रेकला आलो तर आपल्याला इथे खूप असा पाणी वाहताना दिसतंय. आणि सदरचे कुंड धोकादायक आहे, इथे जीवितहानी झाली आहे. म्हणजे ऑलरेडी इथं जीवितहानी झालेली आहे असं स्पष्टपणे लिहिलं. त्यामुळे आपली स्वतःची काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तर ती काळजी नक्की घ्या तुम्ही इकडे आल्यानंतर. चला, आपला आता पुढची काही मंडई गेली आहे पुढे आणि आपल्याला शूट करावं लागतंय. आणि ब्लॉगरची लाईफ अशीच असते मित्रांनो, आपल्याला शूट करण्यासाठी मध्ये मध्ये थांबावं लागतं, 10-15 मिनिटं ब्रेक घ्यावा लागतो. चालतंय, आता काय करणार त्याला.
माऊलीला सुद्धा तुम्ही जर ट्रेक केला असेल तर अशा प्रकारचा पूल आहे, तसाच पूल इथे सुद्धा बांधला गेला आहे. आणि जेव्हा ट्रेक स्टार्ट केला होता ना आम्ही, तर तुम्ही पाहिलं असेल आम्हाला किती थकवा जाणवला होता. पण जेव्हा आम्ही वरती आलो, म्हणजे अर्धा ट्रेक आमचा कंप्लीट झाला, तर पूर्ण थकवा निघून गेला आमचा. थंडगार वातावरण इथे निर्माण झालं. 5 minutes later. फायनली मित्रांनो, आता आपण पोहोचलोय गडावर आणि आपल्याला तिकडे दिसतंय मंदिर. ज्या मार्गाने आपण आलोय ते एकदम सोपी वाट आहे. इथे आल्यानंतर असं वाटतंय आम्हाला की ट्रेक केलाच नाही, आम्ही अर्धा तास चालून आलो असं वाटलं ना आपल्याला. तर फायनली मंडळी आपण हरिश्चंद्र गडावर पोचलेलो आहोत आणि आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ती आहे सप्ततीर्थ पुष्करणी. पूर्वीच्या काळी ज्या विहिरी असायच्या त्यांना पायऱ्या असायच्या आणि तेव्हा त्याला पुष्करणी असं म्हणायचं. आणि ही आहे सप्ततीर्थ पुष्करणी. आणि बाजूलाच ही आपल्याला जी छोटी छोटी मंदिरं दिसत आहेत जिथे आपली मंडळी बसली आहे, त्यात पूर्वी भगवान विष्णूंच्या मूर्त्या होत्या. आणि अलीकडे या मूर्त्या हरिश्चंद्रेश्वराचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या मागे असलेल्या लेण्यांमध्ये स्थलांतरित करण्यात आलेल्या आहेत. आणि इकडे तुम्हाला माझ्या पाठीमागे हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर दिसतंय. तर हे मंदिर 12व्या शतकात शिलाहार राजा झांज याने बांधला होता. म्हणजे त्याने जी 12 मंदिरं बांधली होती त्यापैकी हे एक मंदिर आहे. चला आपण त्या मंदिराचा थोडाफार इतिहास जाणून घेऊया. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोर एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो. यालाच मंगळगंगेचा उगम असे म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. 11व्या-12व्या शतकातील शिलाहार राजा झांज याने गोदावरी ते भीमा दरम्यान 12 नद्यांच्या उगमस्थळी एकूण 12 शिवालय बांधली. त्यातीलच हे एक मंदिर आहे. तसंच हे मंदिर मुळा नदीच्या उगमस्थानी आहे. भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने या मंदिराला 4 मार्च 1909 रोजी महाराष्ट्रातील संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. मंदिराच्या एका बाजूला गणेशाची दगडात कोरलेली मूर्ती आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथऱ्यात जमिनीखाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. याच खोलीत चांगदेव ऋषींनी 1400 वर्ष तपश्चर्या केली आहे आणि तत्वसार नावाचा ग्रंथ लिहिला आहे, असं येथील गावकरी सांगतात. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा राहण्यासाठी योग्य आहेत, तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार आणि अमृततुल्य आहे. संपूर्ण मंदिराच्या या अतिप्राचीन शिलालेखावरून व कोरीव कामावरून आपल्या लक्षात येतं की हे मंदिर सुमारे 2 ते 3 हजार वर्ष जुनं असावं. तर मंडळी, आपण ज्या गडावर आहोत, ज्या हरिश्चंद्र गडावर आहोत, या गडाचा इतिहास जितका कुतूहलजनक आहे ना, तितका भूगोल देखील विस्मयकारक आहे. म्हणूनच या गडाला ट्रेकरची पंढरी असं म्हटलं जातं. तर मंडळी, आपण आत्ताच हरिश्चंद्रेश्वराचं दर्शन घेतलं. त्यानंतर इकडे खाली लगेचच आपल्याला केदारेश्वर मंदिर आहे आणि तिथेच आहे 4 खांबांचं रहस्य. तर ते तुम्हाला मी तिथे जाऊन सांगतो. आपण आता तिकडे चाललोय. महादेव महादेव. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या उजवीकडे गेल्यानंतर आपल्याला केदारेश्वराची एक विशाल गुहा नजरेस पडते. तिथे एक मोठे शिवलिंग आहे. हे सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे. त्याची उंची सुमारे 5 फूट एवढी आहे. व्हिडिओ पाहून लक्षात येते की तिथे शिवलिंगाचा एक मोठा कडा आहे. तिथे 4ही बाजूंनी शिवलिंगाची निर्मिती केलेले खांब आहेत. प्रत्यक्षात या खांबांच्या बाबतीत इतिहासाला माहिती आहे. जीवनाच्या 4 स्तंभांमध्ये युगांना चित्रित करण्यासाठी हे खांब बनवले आहेत. सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग व कलियुग. जेव्हा एक युग आपल्या काळाचा अंत करण्यासाठी येतो तेव्हा एक खांब तोडला जातो आणि इथले 3 खांब आधीच मोडलेले आहेत. इथे धारणा आहे की आता कलियुग आहे आणि जेव्हा 4था खांब मोडेल तो वर्तमान युगाचा अंतिम दिवस असेल.
तर मंडळी आता आपण चालले थेट कोकण कड्यावर, कारण तिथे जाऊन आपला सनसेट बघायचा आहे. चला जाऊया. तर मंडळी आता आपण आहोत कोकण कड्यावर आणि इकडे टेंट लावला आम्ही. सोबत आणलेला टेंट इकडे एक लावलेला आहे. 5 ते 6 जण त्याच्यामध्ये बसून जातील आणि एक टेंट आम्ही तिकडनं घेऊ. जे टेंट इकडे प्रोव्हाइड करतात त्यांच्याकडून घेऊ. त्यांची काही 300-500 रुपये असे चार्जेस असतात. आणि अजून एक टेंट सोबत आणला होता, हा एक आहे, म्हणजे हा 2 व्यक्तींसाठी आहे. तर 3 व्यक्तीसुद्धा आम्ही ॲडजस्ट करू शकतो. ओके. आणि आज आहे शुक्रवार, आज फ्रायडे आहे, त्याच्यामुळे एवढी गर्दी नाही आहे. पण विकेंडला जर आलं म्हणजे शनिवार किंवा रविवारी जर आले तर हा पूर्ण परिसर भरलेला असतो. म्हणजे पूर्ण आम्ही मागच्या वेळेस सुद्धा आलो होतो ना, तेव्हा हा पूर्ण परिसर भरलेला होता. लांब लांब पर्यंत टेंट लावलेले असतात. आज सुद्धा थंडी जाणवतीये आणि हळूहळू मला तर वाटतं थंडी वाढत जाईल. जशी रात्र होत जाईल, जशी संध्याकाळ होत जाईल, तशी थंडी वाढत जाईल. आता आपण जातोय कोकण कड्याकडे. आपल्यासोबत आलेली मंडळी आहे ती कोकण कड्यावर आनंद घेते फोटोग्राफीचा. अरे या पोरी काय कामाचं नाही. बस, धन्यवाद धन्यवाद. या काकांनी घरून फाट्या आणून दिलेल्या आहेत आम्हाला, जाळ पेटवण्यासाठी, शेकोटी करण्यासाठी आणून दिलेल्या आहेत. हो ना, झाड झालेली आहे आपली अशा तऱ्हेने. हा, कागद लावा, कागद. बोला बोला, किसको कितना चाय? थंड गरम, थंड गरम. चायवाला आलेला आहे आपला आणि चहा. चला चला, चाय. खूप गरम आहे. शेकोटीला आली, शेकोटीला आली, शेकोटीला आली, शेकोटीला आली. बायकोचा पोरगा, पोरगाचा कुत्रा, कुत्र्याची शेपटी, शेकोटीला आली, शेकोटीला आली, शेकोटीला आली, शेकोटीला आली. थंडी वाजून मेली. दे दो थोड़ा सा खाने को, दे दो. मुझे भी खाने को चाहिए. भूख लगी है. माई भिक्षा वाढ. नमो जय श्री जगदंबे, नमन तुझा आंबे, करुण प्रारंभे, करुण प्रारंभे. डपावर थाप तुंतुने हातान, दबावर ताप तुंतुने हातान, दबावर ताप तुंतुने हातान. शाहीर हा महाराष्ट्राचा प्रांत, शाहीर हा महाराष्ट्राचा प्रांत, शाहीर हा महाराष्ट्राचा प्रांत. शिवप्रभूच गातो गुणगान जी, शिवप्रभूचं गातो गुणगान जी, आदिनामन साधू संताला, आदिनामन साधू संताला, पांडुरंगाला, एकनाथाला, एकनाथाला, रामेश्वराला, रामेश्वराला, तुकाराम गाडगे बाबांच्या गुरुचरणाला जिराजी, गुरुचरणाला जिराजी, गुरुचरणाला जिराजी. बरं का मंडळी, महाराजांची, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम, महाराजांची कीर्ती बेफाम, महाराजांची कीर्ती बेफाम, महाराजांची कीर्ती बेफाम. असा अफजल खान मरूच शकत नाही. महाराजांची कीर्ती बेफाम, महाराजांची कीर्ती बेफाम, महाराजांची कीर्ती बेफाम. भल्या भल्याला फुटला घाम, भल्या भल्याला फुटला घाम, भल्या भल्याला फुटला घाम. याला कोण घाली सन, दरबारी पुस्ती बेगम, बडी बेगम म्हणजे आली आदिलशाची आई. बरं का, नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार, कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक सरदार उठला आणि बोलला, मैं लाऊंगा शिवाजी को, नव्हत्याचा अफजल खान. नव्हत्याचं अफजल खान. बरं का मंडळी, अली आदिलशहाचा दरबार भरलेला. या आदिलशहाच्या दरबारामध्ये बडी बेगम संपूर्ण कारभार पाहत आहे. अनेक सरदार त्या ठिकाणी उपस्थित आहे, परंतु दरबारातील एकही सरदार पुढे येत नव्हता. कारण प्रत्येक सरदाराला माहित होतं, छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी जायचा हा विडा जर मी उचलला तर मी पुन्हा परत जिवंत येऊच शकणार नाही. म्हणून दरबारातील एकही सरदार पुढे धावत नव्हता.
परंतु हा अफजल खान नावाचा सरदार पुढे दाजावला, कारण अफजल खान हा खूप क्रूरकर्मा होता, मगरूर होता आणि त्याला त्याच्या स्वतःच्या ताकदीचा खूप घमंड होता असा अफजल खान. आणि अफजल खानाने विडा उचललेला आहे. अफजल खानाने विडा उचलला म्हणून आदिलशहाने त्याचा आवडीचा हत्ती अफजल खानाला बक्षीस दिलेला आहे.